नमस्कार. यावर्षी एन-टी-एनं एक बायोमेट्रिकची नवीन नोटीस आणली, की जी आपण बघितली. पण जर बायोमेट्रिक नाही झालं समजा, तर नेमकं काय होईल? तर असा प्रश्न प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि पालकाच्या मनामध्ये आहे. नेमकी ही प्रोसेस कशी होईल? कारण एक्झाम डेच्या दिवशी एखादी लहान मिस्टेक सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम बनू शकतो. तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा. एन-टी-एची जी कालची एक ऑफिशियल नोटीस आहे, तर त्या सगळ्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्याच पाहिजे. आणि स्टेप बाय स्टेप सेंटरवर नंतर काय काय होणार, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे. दरवर्षी सारखं एक्झाम सेंटरवर एंट्री घेण्यापूर्वी म्हणजे त्या ठिकाणी एंट्री घेतल्याबरोबर आपली तपासणी होईल पूर्ण, की ज्यामध्ये आपले काही मेटल्सचे काही आयटम्स आपल्याजवळ आहेत का, काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जसं की मोबाईल असेल, कॅल्क्युलेटर असतील, तर ह्या वस्तू आपल्याकडे आहे का, तर ह्या सगळ्या गोष्टी चेक होतील. आणि त्यानंतर सुरू होईल एक महत्वाचा टप्पा, बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन. यामध्ये तुम्हाला तुमचा जो थंब आहे किंवा जे फिंगर आहे, फिंगरप्रिंट आहेत, तर त्या स्कॅन करायला लावतील. आणि मशीनवर स्कॅन करत असताना हा जो डेटा आहे आपल्या थंबचा किंवा फिंगरचा, तर तो एन-टी-एच्या डाटा सोबत व्हेरीफाय केला जाईल. यानंतर जर समजा तुमचं फिंगरप्रिंट, थंब एन-टी-एच्या डाटाबेस सोबत, आधार सोबत जर मॅच होईल, तर तो मॅच झाला म्हणजे तुमची एंट्री जी आहे एक्झाम हॉल मधली, तर ती कन्फर्म समजल्या जाईल. तुमची आयडेंटिटी कन्फर्म होईल. तुम्ही जर नवीन असाल, जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण वेळेवर पॅनिक तयार होतो, वेळेवर वेगळ्या सिच्युएशन बनतात. एक पालक म्हणून, एक विद्यार्थी म्हणून आपण आतापासून थोडं अलर्ट राहायला पाहिजे. इम्पॉर्टंट प्रोसेस आहे आणि ही कंपल्सरी आहे. सगळ्यांसाठीच ही लागू असणार आहे. बरं, आता महत्वाचा प्रश्न येतो, की जर समजा आपण एक्झामच्या डेच्या दिवशी गेलो आणि बायोमेट्रिक फेल झालं, तर फेल होण्याचे रिझन नेमके कोणकोणते असू शकतात, असा क्वेश्चन आपल्या मनामध्ये सुद्धा येऊ शकतो. तर फेल होण्यामागचं एक महत्वाचं रिझन आहे, की जर समजा मशीन मध्येच काही इश्यू असेल, ते डिव्हाइस प्रॉपरली काम करत नसेल, तर अशा वेळेस आपलं व्हेरिफिकेशन फेल होऊ शकतं. किंवा आपला जो थंब आहे किंवा फिंगर आहे, तर ते ड्राय स्किनमुळं किंवा इतर काही कारणांमुळे काही कट लागलेला आहे समजा, तर त्यामुळे जर का ते व्हेरीफाय नाही झाले, तर मग अशा वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. नंतर काय, तर सर्व्हर प्रॉब्लेम असू शकतो, इंटरनेट प्रॉब्लेम येऊ शकतो, काही फिजिकल इश्यूज असू शकतात. इंजुरी असेल, एखाद्या बोटाला लागलेला असेल, काही कारणास्तव वेगळं काही कारण असेल, तर त्यामुळं अशा कारणांमुळं आपलं बायोमेट्रिक फेल होऊ शकतं. पण रियालिटी काय आहे नेमकं? खरंच हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे का? कॉमन आहे पण मोठा आहे का? दरवर्षी काही स्टुडंट अशा पद्धतीने हे बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन करतातच. पण जर आता यामध्ये दोन चान्सेस आहे. एक म्हणजे कोणतं, की बायोमेट्रिक सक्सेसफुल झालं तर डायरेक्ट एंट्री आपल्याला एक्झाम हॉलमध्ये मिळणार आहे. पण बायोमेट्रिक समजा अनसक्सेसफुल झालं, तर आपण नेमकं आता आपल्यासोबत काय होईल? तर हा आपला एक मेन पॉइंट आहे. तर त्या मेन पॉइंटवर आपण येऊया. सगळ्यात महत्वाचं आहे, की तुम्हाला एक्झाम हॉलमधून बाहेर काढलं जाणार नाही. आणि असं एन-टी-एनं स्पष्ट आपल्या त्या नोटीसमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि त्यामध्ये जर समजा तुमचं व्हेरिफिकेशन नाही झालं, तर त्यामध्ये एक कंडिशन आहे. तुम्हाला तिथं एक डिक्लेरेशन द्यावं लागेल आणि हा जो फॉर्म आहे, जे हमीपत्र आहे, तर ते सेंटरवरच तुम्हाला मिळणार आहे. आणि हे डिक्लेरेशन तुम्हाला व्यवस्थित त्या ठिकाणी त्या कॅन्डिडेटचं सगळं व्यवस्थित करेक्ट माहिती भरा, फक्त चुकू नका. हे सगळं तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्ये, त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्ये सेंटरवर हे सगळं भरून द्यायचं. तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. कन्क्लुजन एकच आहे, की बायोमेट्रिक फेल म्हणजे एक्झाम कॅन्सल, तर हा गैरसमज आहे, हा मनातून काढून टाका. पॅनिक सिच्युएशन क्रिएट करू नका स्वतःहून. कारण काही महत्त्वाच्या ज्या टिप्स आहेत, तर त्या लक्षात ठेवा. एक्झाम डेच्या दिवशी आपण जर थोडं स्मार्ट पद्धतीनं वर्क जर केलं, तर नक्कीच आपल्याला काही त्रास होणार नाही. पहिली स्मार्ट टिप आहे, की आपला जो हात आहे, दोन्ही हात, तर तो क्लीन आणि ड्राय ठेवा. काही वेळेस काय होईल, की घामामुळं तो थोडा हे होणारच आहे. पण थोडा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करा, ड्राय ठेवा. जास्त घरून जाताना ऑइल किंवा क्रीम हाताला लावू नका, जेणेकरून आपल्या व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम येईल. आणि एक्झाम सेंटरवर थोडं लवकर पोहोचा, एंट्री टाईममध्ये पोहोचा, वेळ लावू नका. म्हणजे आपल्याला ज्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहे आपल्या ॲडमिट कार्डवर, त्या थोड्या फॉलो करा. म्हणजे आपलं बायोमेट्रिक सक्सेसफुल होण्याचे चान्सेस वाढतील. आपल्याला काही इश्यू त्या ठिकाणी क्रिएट होणार नाही. तुम्ही जर जिजाऊ अकॅडमीला नवीन असाल, तर नक्की एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या काउन्सिलर सोबत बोलायचं असेल, तर कॉल असा मेसेज करा. आमच्या पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहेत. तुम्हाला जर जॉइन करायचं असेल, तर करू शकता. बायोमेट्रिक नाही झाला तर घाबरू नका. एक्झाम देण्याची परवानगी मिळते.
हा जो जर नाही झालं तर मग काय करायचं हे मनातून काढून टाका. फक्त अंडरटेकिंग भरून देण्याची तयारी ठेवा आणि पॅनिक अजिबात करू नका. ठीक आहे, आज आपण थांबूया. ओके, बाय.